नमस्कार. आपण आज इयत्ता 10वीचा मराठी विषयाचा उपास हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. यांचा जन्म झाला आहे 1919 साली, तर मृत्यू झाला आहे 2000 साली. आता आपण लेखकांचा परिचय पाहूया. थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवासवर्णनकार, चतुरस्थ कलावंत, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष. तुका म्हणे तुझे आहे तुझपाशी, अंमलदार, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके, सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह, खोगीर भरती, असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेखसंग्रह. पहा, इथे बटाट्याची चाळ हे नाव आलेलं आहे. तर या विनोदी म्हणजे काय, कॉमेडी, या विनोदी लेखसंग्रहामधील बटाट्याची चाळ या विनोदी लेखसंग्रहामधीलच उतारा आज आपण अभ्यासणार आहोत. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा इत्यादी प्रवासवर्णने, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. बघा, साहित्य अकादमीचा पुरस्कार, ये अवॉर्ड मिला है व्यक्ति और वल्ली इस बुक के लिए. तसेच भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. देखो, ये पद्मभूषण जो पुरस्कार है ये बहुत ही बड़ा माना जाता है, जो भारत सरकार की तरफ से उन्हें मिला है. मध्यमवर्गीय, आता इथे आपण पाहणार आहोत पाठाचं सार काय आहे, पाठामध्ये काय सांगितलेलं आहे. ठीक आहे. मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणाऱ्या व्यक्ती कशा हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केले आहे. वर्गीय व्यक्ति मीन्स मिडिल क्लास व्यक्ति, पर्सन जो है, मिडिल क्लास फैमिली से जो पर्सन है, किसी बात का संकल्प करता है, मतलब कोई रिजोल्यूशन बनाता है कि मैं ये करके दिखाऊंगा, या मुझे कुछ ठान लेता है कि मैं कुछ करूंगा, ये उसका एम रहता है. लेकिन उसको वो संकल्प पूर्ति करने में, संकल्प पूर्ति मतलब उस संकल्प को पूरा करने में, वो जो टारगेट रखा है उसको पूरा करते करते अंतर पड़ते, मीन्स क्या, बहुत ज़्यादा वक्त निकल जाता है, या फिर ऐसा बोल सकते हैं कि उसमें बहुत सारी रुकावटें आ जाती है, वो टारगेट कंप्लीट करने में बहुत सारी रुकावटें आ जाती है. इसके लिए बोला है कि वो अंतर पड़ते. आणि संकल्प करणाऱ्या व्यक्ति मीन्स वो जो संकल्प करणारा पर्सन है वो भी दूसरों के लिए कैसे मजाकिया बन जाता है, उसके ऊपर कैसे हंसते हैं, यही इस पाठ में पु ल देशपांडे जो है ये बता रहे हैं. ठीक है, पाठाकडे पाहूया आपण. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली. अब देखो, यहाँ पे ना बहुत सारी ये दिए, जैसे कि नाही ती भानगड, हात दाखवून अवलक्षण, ये क्या है, ये सारे ना प्रोवर्ब्स है जो आपको शायद पैसेज में कौन सी प्रोवर्ब म्हणजे त्याला म्हणतात म्हणी, कौन सी प्रोवर्ब यहाँ पे पूछे है ऐसा बोल सकते हैं. तर अशा, आता इथे काय म्हटलं आहे, खाजगी उपोषण करतात मीन्स उनका पर्सनली प्राइवेट है कि वो उपोषण करेंगे. उपोषण मतलब क्या, उपवास, फास्टिंग. उपोषण का मतलब है वो फास्टिंग करेंगे ऐसा. लेकिन यहाँ पे जो उनका जो फास्टिंग है, यो पर्सनली, वो प्राइवेट नहीं रहते हुए पूरी चौल में सबको पता चल जाता है, और आते जाते सब क्या करने लगते, सब बोलने लगते हैं. कि क्या बोलने लगते हैं, हात दाखवून अवलक्षण. हात दाखवून मतलब आ बैल मुझे मार ऐसे बोलते हैं ना, आपणहून संकट उड़ून घेणे. नाही ती भानगड मतलब क्या, कि किस चक्कर में ये पड़े हुए हैं, या और क्या बोले, पेल्लं नाही तेव्हा खाजगी झालं, मीन्स जब उनको मैनेज नहीं हुआ तो अभी वो उन्होंने फास्टिंग वगैरह शुरू कर दिया. इस तरीके से
सब ये टॉन्ट मारने लगे, ये वाक्य कानावर येऊ लागले, मतलब वो चॉल के लोग जो है वो उनको टॉन्ट मारने लगे हैं। पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो। भीक न घालने म्हणजे परवा न करने उनको, लेकिन ये सब बात की कोई परवाह नहीं थी, कोई क्या बोल रहा है कैसे बोल रहा है, उनको कोई लेन देन नहीं था इससे। इसके लिए बोला है भीक घालना, ये टीका, टीका मीन्स जो टॉन्ट मार रहे उसको वो भीक नहीं डालेंगे। 181 पाऊंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते। बघा इथे काय, यहाँ पे क्या हुआ है, लेखकने वज़न किया है, वज़न केलं आणि ते किती झाले 181, 181 पाउंड उनका निकला, और उन रात दिन उनके सामने वही नंबर आ रहा है। वो टेंशन हुआ है उनको, वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली। झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते। यहाँ पे क्या हुआ है, उनको वो तो नज़र बार बार उनके आंखों के सामने तो आ रहा है कि वज़न इतना बढ़ गया है, लेकिन उन्होंने सुना है कि अगर नींद नहीं आती है तो भी वज़न कम हो जाता है। आणि म्हणून काय, इस सोच से ये विचार, या विचाराने त्याचं काही वाटत नव्हतं त्यांना की वज़न, झोप येत नाही आहे तो उनको कुछ बुरा नहीं लग रहा था। मी पूर्वी सारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता। धर्मपत्नी म्हणजे कोण, त्यांची बायको, वाईफ। घोरत तर असता रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे। दुरुत्तरेचा अर्थ है वाइट उत्तरे। अब वो क्या, वो उनको बार बार बुरा ही बोलते रहती थी कि रात भर तो क्या, घोरत मीन्स खर्राटे लेते तो रहते रात भर और बोलते मुझे नींद नहीं आती है, इस तरीके से वो उनको बोलती थी। आगे देखते हैं। 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो। आता काय झालं आहे, अब क्या हुआ है, ये ते काय म्हणतात 2 महिन्यामध्ये 50 पाऊंड, 181 पाऊंड त्यांचं वजन आहे, आणि ते म्हणतात सिर्फ 2 महीने में वो कितना कम करेंगे, 50 पाउंड, 50 पाउंड वो कम करेंगे, ऐसा भीष्म प्रतिज्ञा। आता ही भीष्म प्रतिज्ञा म्हणजे काय आहे, भीष्म प्रतिज्ञा म्हणजे ठाम निश्चय। आता याला भीष्म प्रतिज्ञा असं का म्हटलं आहे की महाभारतामध्ये भीष्म जे होते त्यांनी काय केलं होतं की ते प्रतिज्ञा, वो कसम लेते हैं कि मैं शादी नहीं करूँगा वो, और उनकी उम्र वो वैसी ही गुजारते हैं, और तब से ये भीष्म प्रतिज्ञा, कोई प्रतिज्ञा लेता है तो ऐसे बोला जाता है। तर म्हणून म्हटलं इथे की इथे त्यांनी भीष्म प्रतिज्ञाच जणू काय केली, आणि ते म्हणतात मी 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवेन। आणि त्यासाठी ते काय करतात, आहारशास्त्रावरच्या, मीन्स आहारशास्त्र मीन्स डाइट के ऊपर जो बुक्स रहते हैं उनमें डोके घालने लगलो, मीन्स क्या, वो पढ़ने लगे, वो सारे बुक्स वो पढ़ने लगे कि कैसे वज़न कम किया जाए। प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली। आस्था वाढणे म्हणजे काय, प्रेम वाटू लागले, या शब्दांवरती त्यांना प्रेम वाटू लागले, कारण ते जास्तीत जास्त तशा पद्धतीचंच वाचन करत होते। उस टाइप का ही उनको पढ़ना है कि प्रोटीन युक्त पदार्थ, चर्बी युक्त द्रव्य, फैट्स के बारे में वगैरह कैसे कम किया जाए, इस बारे में वो ज़्यादा पढ़ने लगे, तो उनको वो ज़्यादा अच्छा लगने लगा है अभी। साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या। आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले। अब क्या हुआ, उनको थाली में क्या दिखने लगा, जो फूड आइटम जो रखे हुए जाते हैं, मतलब जो पदार्थ बने हुए हैं वो नहीं दिख रहे हैं, इसमें कितनी कैलोरीज़ है, वो पदार्थ में कितनी कैलोरीज़ है, ऐसे उनको कैलोरीज़ नज़र आने लगी टेंशन के मारे। और एक खुशखबरी वो बताते कि वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले, पारंगत म्हणजे काय, एकदम निपुण, प्रोफिशिएंट जो है वजन उतरवण्याचे शास्त्र, उस एक शास्त्र में जो है निपुण है ऐसे, और तज्ञ म्हणजे काय, एक्सपर्ट, जानकार, इस बारे में जो इनको ज़्यादा जानकारी है, ऐसे जो लोग हैं वो डज़नवारी ने, मतलब बहुत सारे उनको मिलने लगे। किस लिए, एडवाइस करने के लिए, ये खाओ वो मत खाओ, ऐसा करो वैसा करो, ये सारे ॲडवाईस करने के लिए। इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला। अब देखो यहाँ पे क्या हो रहा है, सिर्फ ये लोग आ रहे हैं ऐसा नहीं है, ये चौल के लोग जो सबसे पहले टॉन्ट मारते थे उनको, ये फास्टिंग रखा है इसके लिए, अब ये क्या करने, इसके लिए वो बोल रहे माझ्या उपवासाची अवहेलना केली। अवहेलना मतलब वो अपमान कर रहे थे, तो यहाँ पे वो बोल रहे हैं पहले तो उन्होंने बहुत अपमान किया मेरा, अवहेलना के लिए, उपवास किया इसके लिए, लेकिन अभी क्या करने लगे, वही लोग डाएटचा सल्ला द्यायला लागलेत। वो क्या करने लगे, उनको
उपदेश करने लगे हैं। उदाहरणार्थ शोकाची त्रिलोकीकर। अब देखो ये जो आगे का पार्ट है, यहाँ से बहुत सारे लोग जो है उनके आसपास के बहुत सारे ॲडवाईस करेंगे. म्हणजे इथे आपल्याला नक्की लक्षात ठेवायचं की कोण कोणती गोष्ट करू नका किंवा काय सांगते याच्यावरती आधारित तुम्हाला प्रश्न येतात की कोणी काय सांगितलं. त्यामुळे हे नीट ऐकायचं आणि लक्ष द्यायचं आहे. उदाहरणार्थ शोकाची त्रिलोकीकर हे काय सांगतायत बघा. तुला सांगतो मी पंत. पंत कोणाला म्हटलं आहे? लेखकांना म्हटलं आहे, पु ल देशपांड्यांना म्हटलं आहे. तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. हो म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल. की 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 की. अब देखो ये कैसे उनको टॉन्ट मार रही है. एक 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 ऐसे ही आपको सुनने मिलेगा आगे. आता ते काय म्हणतात, डाएट करायला सांगतात आणि बटाटा सोड. बटाटा सोड. सोड मीन्स खाना नहीं है उनको, छोड़ देना है वो. और उसके लिए बोलते इतना ये बोल रहे हैं कि अगर चौल का नाम कोई पूछे तर चौल का नाम क्या है? बटाट्याची चाळ. तो उसमें से भी बटाटा ये वर्ड भी नहीं बोलना है, बोलने से भी बढ़ जाएगा. तर अशा पद्धतीने हे शोकाची त्रिलोकीकर पण त्यांना सांगायला लागले की बटाट्याची चाळ म्हणू नका, फक्त चाळीत राहतो म्हणा. आता पुढे बघूया कोण काय सांगत आहे. जनोबा रेगे या इसमाला. इसम म्हणजे कोण? माणूस, एक पर्सन. जनोबा रेगे ये एक व्यक्ती है कोई. काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय? हमेशा ये ऐसे ही एक बोला तो दूसरा ही कुछ बोल देंगे. इस तरीके से ये इन्होंने टॉन्ट मारा है, इसके लिए ये बोला गया है. पण शोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. मीन्स उनको दबा दिया, उनकी बात को वो दबा दिया. और वे बोलने लगे जनोबा रेगे को. ये जो शोकाजी है वो बोलने लगे, ए इडियट, सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. अब ये सारे उनके शायद दोस्त हैं जो बता रहे हैं, उनको एडवाइस कर रहे हैं. वो वापस अपनी बात पे ही आ गए. वो बोल रहे हैं बटाटा छोड़ने के लिए बोल रहे हैं. और ऐसे वज़न घटेल याची यादी. मीन्स घटेल मीन्स वजन कैसे कम होगा. घटणे म्हणजे कमी होणे. तर याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. एक सल्ला. भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णी. अभी एक जो है वो बोलते हैं भात. कोई एक आए हैं वो बोलते हैं भात, चावल खाने के लिए बोल रहे, मना कर रहे हैं. त्याच्यानंतर काशीनाथ नाडकर्णी ये एक है जो बोलते कोकण, ये जो विभाग है महाराष्ट्र का, वहाँ पे तो सब चावल खाते हैं. तो म्हणून ते म्हणतात की कोकणात सगळे भात खातात, लेकिन वहाँ पे तो कोई मोठा नहीं है. अशा पद्धतीने इथे कोणी कोणी काय काय सांगितलं आहे त्यांना हे लक्षात नीट ठेवायचं आहे तुम्हाला. इथे सल्ला म्हणजे उपदेश मी तुम्हाला सांगितलं आहे, अँड ॲडवाईस. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का? मीठ सोडा. लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. हेड क्लार्क कोणाला म्हटलं जातं? मुख्य लिपिक. इथे तुम्हाला कदाचित प्रश्न वगैरे आला एका शब्दात लिहा तर हे उपयोगी होईल तुम्हाला. हेड क्लार्क म्हणजे कोण? मुख्य लिपिक. आता पहा इथे काय काय साखर सोडायला सांगितले, मीठ, लोणी आणि तूप. लोणी म्हणजे काय? बटर. बटर और घी ये सब खाने के लिए, बटर और घी छोड़ने के लिए बोल रहे. और बोल रहे एक हफ्ते में कितना वज़न कम हो जाएगा? 10 पौंड. 10 पौंड वजन कमी होईल असं इथे सांगतायत. तेल आणि तळलेले पदार्थ आदि सोडा. बाबू काका. अभी ये बाबू काका है वो बोल रहे हैं तले हुई चीज़ें खाना छोड़ दो. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वज़न वाढतं. अब देखो यहाँ पे आपको किसने किसने क्या क्या बोला है ये याद रखना है. क्वेश्चन आ सकता है. इसके साथ साथ ऐसे भी रहता है कभी कभी कि कोई खाने की चीज़ें भी है और कोई ऐसे ही बोला गया है. मतलब सोना छोड़ दो, खेलना छोड़ दो, बोलना ऐसी सारी बातें जो है ना वो पूछी जाती है. तो आपको अलग अलग ही याद रखना है. तो सिर्फ इसको ठीक से पढ़ो 1-2 बार तो आपको याद हो जाएगा. पुढे बघूया. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केलं. अब इन सबका सुनने के बाद इन्होंने लेकिन क्या डिसाइड किया कि अपने दिल की सुनेंगे.
आणि म्हणून त्यांनी काय केलं, आहार परिवर्तन मीन्स डाएट में कुछ चेंज करना शुरू कर दिया. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहला दिवशी विशेष फर्क काही वाटला नहीं. अब क्या हुआ, सबसे पहले क्या हुआ, साखरेत शक्कर जो है उसमें बहुत ज़्यादा कैलोरीज होती है, इसके लिए उन्होंने क्या डिसाइड किया, अभी विदाउट शुगर का चाय पीना शुरू कर देंगे. तो फर्स्ट डे उनको ज़्यादा फ़र्क लगता ही नहीं है, ऐसे रोज़ की तरह ही चाय लगती है. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटा मिठावर उरकायची सख्त ताकीद दिली. अब घर में क्या किया, शक्कर के लिए बंदी. हां, कुटुंब मतलब वो उनकी वाईफ, त्यांची पत्नी. कुटुंब म्हणजे काय, पत्नी, असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. कुटुंब कोणासाठी शब्द वापरला आहे वगैरे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. कुटुंब म्हणजे पत्नी. तर पत्नीला काय सांगितलं त्यांनी, वाईफला काय सांगितलं, दिवाली का वक्त था तो बोलते कि दिवाली में तो सारी मिठाइयाँ बनती है, तो बिल्कुल नहीं करनी है, तिखटा मीठावर उरकायची. मीन्स सारी दिवाली ऐसी तीखा मीठा कुछ भी बना के तुम उसको निपटा लो, ऐसे बोला गया है. ऐसे स्ट्रिक्ट ताकीद मीन्स वॉर्निंग दी है. मुलांसाठी म्हणून काय, थोडं गोडाधोडाचं करायचं ते कर. मीन्स बच्चों के लिए अगर कुछ करना है तो कर. एवढी सवलत ठेवली मीन्स इतना कन्सेशन, थोडा सवलत मीन्स थोडा कन्सेशन दे दिया. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते म्हणून फक्त पहिला भात आणि ताक भात ठेवून मधला भात वर्ज्य केला. देखो ये चावल भी खाते हैं, वो चावल इनको वर्ज्य करने मीन्स काढ़ून टाकने, वगड़ने किंवा बंद कर देना, तो वो नहीं कर सकते थे वो. सो इसके लिए उन्होंने क्या किया है, वो थोड़ा थोड़ा करके 2-3 बार चावल लेते हैं थाली में. तो पहला भात मीन्स थोड़ा पहला भात लेंगे, थोड़ा चावल लेंगे वो. उसके बाद उन्होंने ताक मीन्स बटर मिल्क रहता है ना, उसके साथ वो भी चावल खाते हैं. तो वो बोलते हैं पहला थोड़ा चावल लेंगे वो, और फिर बटर मिल्क के साथ चावल लेंगे वो भी खाएंगे. उसके बीच और थोड़ा चावल लेने वाले हैं ना, वो चावल बंद कर देंगे. ऐसा उन्होंने डिसाईड कर दिया. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार, हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. विचार पोकळ मीन्स कितना तकलादू, ये कसा आहे हा विचार, की कसं खाणार हे. आणि पण ते खाल्ल्यानंतर हा अनुभव खाल्ल्यावर आला त्यांना, की उन्होंने जब ये बॉईल की हुई जो सब्जी है वो खाने के बाद. आणि नेहमीच्या भाजीत ही म्हणजे कोण, त्यांची बायको निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. म्हणजे त्यांनी आपल्या बायकोला एक टॉन्ट मारलेला आहे की काय जेवण बनवते, आज उकडलेलं बनवलेलं ते सुद्धा तसंच लागतं है, और हमेशा जो खाना बनाती है वो भी ऐसे ही लगता है, मतलब कुछ टेस्ट नहीं है. ऐसे उन्होंने टॉन्ट मारा है कि अभी कुछ नहीं किया है तो भी वैसे ही लग रहा है खाना. पुढे बघूया. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. व्रतभंग म्हणजे व्रत मोड़ने. व्रत मतलब यहाँ पे कौन सा व्रत उन्होंने लिया है कि उनको वो वज़न कम करके दिखाना है, उसके लिए उन्होंने फास्टिंग करके रखी है. तो ये फास्टिंग जो है वो है उनका व्रत. तो वो व्रत भंग मीन्स वो टूट जाएगा. अभी ऐसी एक सिचुएशन आ गई. वो क्या है वो देखते हैं. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वज़न घटावण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. अब ये उनका जो व्रत है वज़न घटाने का व्रत, ये कौन सा व्रत है उनका, वज़न कम करने का, इसकी वार्ता मतलब उसकी खबर जो है उनकी कचेरी मीन्स उनके ऑफिस में पहुंच गई थी. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली. अब ये अण्णा नाडगौड़ा जो है, उनके दोस्त, उनके कलीग जो है ऑफिस के, तो उनका प्रमोशन हो गया है. प्रमोशन म्हणजे काय मराठीत म्हणणार, बढती झाली त्यांची. आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. उन्होंने पार्टी का डिसाईड किया है. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. सूड घेने मीन्स क्या, बदला घेने. अब जैसे कि ये बोल रहे हैं कि उनके डाइट के ऊपर वो बदला ही लेना चाहते हैं. कौन, कैंटीन का आचारी मतलब कुक. ऐसा वो बोल रहे हैं कि जैसे कि ये मेरे डाइट के ऊपर बदला लेने के लिए ही आया बैठा हुआ है. ऐसे उसने क्या किए थे, पदार्थ मतलब उसने फूड आइटम्स जो चीज़ें बनाई थी खाने के लिए वो ऐसे बनाई थी. बरे न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार. अब ये उनका दोस्त है, जिगरी दोस्त, अगर नहीं खाएंगे तो उसको बुरा लगेगा. बिचारा 6 वर्षांनी एफिशिएंसी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. अब ये एफिशिएंसी बार क्या है, तो वो 6 महीने तक जो उनका परफॉर्मेंस दिखाते रहे हैं. तो एक उनकी अभी जाके वो पोस्ट कुछ चेंज हुई है, अभी जाके वो उनका वो ग्राफ या वो लाइन, एफिशिएंसी बार मतलब कि एक लाइन या ग्राफ जो हम बनाते हैं, तो 6 महीने के बाद उनका वो परफॉर्मेंस दिखाई दिया है और अब जाके उनका प्रमोशन हुआ है.
आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. ऐसा वो बोल रहे कि इतनी ज़्यादा मीठी थी मिठाई. घासा घासा गणिक सहस्त्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. घासा घासा गणिक मीन्स निवाले. घास मीन्स क्या? निवाला. निवाले में जैसे निवाला निवाला अंदर जा रहा था. सहस्त्रावधि, सहस्त्र मीन्स 1000, 1000, सहस्त्र 1000 हज़ारों कैलोरीज उनके पेट में जा रहे थे, ऐसे उनको बोलना है. सहस्त्रावधी कॅलरीज माझ्या पोटात चालल्या होत्या. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. मीन्स इतना मीठा होने के बाद भी उनको मीठा नहीं लग रहा था. क्यों? क्योंकि उनको बहुत ज़्यादा टेंशन आ रहा था. बाप रे कितने कैलोरीज मेरे, मतलब खाना तो है, खा तो रहे, लेकिन टेंशन के मारे उनको वो मीठा नहीं लग रहा है. बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज. चिवड़ा अस्सल वनस्पति घी जो डालडा रहता है जिसमें बनाते हैं चिवड़ा, उसमें बनाया हुआ था. त्यामुळे आणखी कॅलरीज. आणि एवढे सगळे हादडणे म्हणजे काय? जेवणावर ताव मारणे. मीन्स जितना है पूरा खा जाओ. हां, जेवणावर ताव मारून खायचं, जैसे बहुत सारा खाना. तर एवढे सगळे हादडून इतना सारा खाने के बाद शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली? या भिकोबा मुसळेच्या टोमण्यामुळे. मीन्स भिकोबा मुसळे ये पर्सन का नाम है, उसने टॉन्ट मारा है. चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. भिकोबा मुसळे और नाडगौडा इनके बीच में वो टॉन्टिंग चल रही है और गुस्से में आके उन्होंने और एक प्लेट की ऑर्डर कर दी. किसकी? भजिया की और एक प्लेट की ऑर्डर कर दी. शेवटी मला राहावेना. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. देखो अभी यहाँ पे कितनी 6 प्लेट उन्होंने भजिया खा लिया है और ऊपर से केविलवाण्या स्वरात मीन्स एकदम जैसे विनंती करतात त्या स्वरामध्ये. स्वर मीन्स आवाज़ में. अब तो फ़िलहाल तो मैं डाएट पे हूँ ना, ऐसा बोलेंगे तो सब लोग तो उनको पागल ही बोलेंगे. इसके लिए बोला है की मला तर सगळ्यांनी वेड्यातच काढलं. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. अब वो बोलते हैं कि खाने का और वजन का कोई संबंध नहीं है. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभरास नि कुंभलग्न आहे. नुसता वायुभक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? अब ये भिकोबा मुसळे ये क्या बोल रहे हैं कि उन्होंने उसका खाने का और वज़न का कोई संबंध नहीं है. उन्होंने खुद बहुत खाया और कभी एक्सरसाइज नहीं करते हैं. लेकिन लेखक के बारे में, पंत के बारे में वो क्या बोल रहे हैं कि उनकी जो राशि है वो क्या है? कुंभ है. और लग्न कुंभ मतलब क्या? उनकी वाइफ की राशि भी कुंभ है और दोनों की राशि एक होने की वजह से वो बोलते हैं कि तूने सिर्फ वायु मतलब क्या आपको पता है? वायु मतलब हवा, वारा. तर वारा भक्षण म्हणजे खाणे. वारा भक्षण केला तरीसुद्धा काय राहणार आहे? ते जाड राहणार आहे. अब वो बोलते हैं ये मोटापन क्या अपने हाथ में है? लठ्ठपणा काही आपल्या हातात नाही. नॉनसेन्स. जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. जगदाळे बोलतात रनिंग करायला. रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा बरं का पंत. माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी. कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. कमलिनी केंकरे काय म्हणतात? दोरीवरच्या उड्या मारायला सांगतात. देखो वापस मैं एक बार आपको याद दिलाती हूँ, कौन क्या बता रहा है ये आपको अच्छे से याद रखना है. मतलब ये बहुत एंजॉइंग चैप्टर है, लेकिन इसमें ये छोटी छोटी चीज़ें, छोटी छोटी बातें जो है वो आपको याद रखनी होंगी. इसके लिए बस आपको लेसन 1-2 बार पढ़ना होगा. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. अभी वो उन्होंने 7वीं प्लेट ली है भजिया की खाने के लिए, वो खा चुके हैं. और लास्ट में डिसाइड क्या हुआ इतना सारा होने के बाद 2 चीज़ें डिसाइड हो गई. मॉर्निंग में वो रनिंग करेंगे और शाम को क्या करेंगे? दोरीवरच्या उड्या मारणार है. तो ये 2 बातें भी आपको याद रखनी है कि क्या डिसाइड हुआ. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. कुटुंब म्हणजे मी काय सांगितलेलं आहे? पत्नी. तो उनकी एक्साइटमेंट, उस पत्नी की, वाइफ की एक्साइटमेंट तो अवर्णनीय थी डाइट के बारे में उनके. अवर्णनीय मतलब जिसका वर्णन नहीं कर सकते ऐसे. क्यों? ऐसा क्यों बोला है देखते हैं. कारण रोज़ काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. पानात म्हणजे काय? थाळीमध्ये, उनकी थाली में, त्यांच्या ताटात ते यायला लागले. कुछ अलग अलग ही अजीब अजीब चीज़ें. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली. सिर्फ पडवळ जो है उसको बॉईल करके दे दिया. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरह सड़पातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. खुराक मीन्स क्या? अभी वो उनका डाइट बन गया. कुछ खाने के लिए जो दिया जा रहा है वो चीज़ें जो है क्या खा रहे हैं उसको बोलेंगे खुराक. क्या खाने वाले हैं? तो सड़पातळ मतलब दुबली पतली सब्जियाँ, बहुत दुबली पतली सब्जियाँ ही खाने की.
ऐसे उसने शुरू कर दिया. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळीची स्वयंपाकघरातून हकलपट्टी झाली. बाळसेदार म्हणजे कसे गुटगुटीत असे मोठी मोठी सब्जियाँ जो रहती ना गोल मटोल, कोबी कॉलीफ्लॉवर कसे आहेत, बाळसेदार आहेत, गुटगुटीत आहेत, गोल मटोल आहेत. तो ऐसा मंडळींची मतलब ऐसी सब्जियाँ जो है स्वयंपाकघर मीन्स किचन से क्या हुई, हकलपट्टी झाली म्हणजे काय, त्यांना बाहेर काढून टाकलं, उनको बाहर फेंक दिया, मतलब निकाल दिया. तो किचन में ऐसी सब्जियां नहीं दिखेंगी. ये थी उनकी एक्साइटमेंट. तो ये भी क्वेश्चन कभी कभी आ सकता है कि उनकी वाइफ में कैसे क्या किया, क्या एक्साइटमेंट थी, आपको बोलने के लिए बोलेंगे, लिखने के लिए. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. अब उन्होंने चाय भी उनका वैसी नहीं रहा. अभी बिन साखरेचा मीन्स विदाउट शुगर जो चाय बनेंगे वो इतनी कड़वी होगी ऐसे उन्होंने कभी सोचा नहीं था. अशी कल्पना आली नाही मीन्स ऐसे उन्होंने सोचा नहीं होता कि कितनी कड़वी हो सकती है. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही. आणि आता का लागतो तेवढं सांग असं म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. खुलासा म्हणजे काय, खुलासा म्हणजे स्पष्टीकरण, खुलासा करणे, स्पष्टीकरण करणे, क्लैरिफिकेशन. तो यहाँ पे जो पंथ है या लेखक है वो पूछते हैं कि स्टार्टिंग में शुरुआतीला बिन साखरेचा चहा जो है वो कड़वा नहीं लगा और अभी इतना कड़वा क्यों लगने लगा. तो इसका एक्सप्लेनेशन कुटुंबाकडून मीन्स कसे उनकी वाईफ से मिला. वो क्या था, हेच ते म्हटलं ते काय उगीच. अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. तो यहाँ पे वो बोल रहे हैं स्टार्टिंग में मैंने जो चाय आपको दी विदाउट शुगर बोल के, वो तो विदाउट शुगर थी ही नहीं, नव्हता. मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस. अहो थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता. अब यहाँ पे ये बोल रहे हैं कि जो स्टार्टिंग में बिन साखरेचा चाय जो दी थी विदाउट शुगर, उसमें थोड़ी थोड़ी शक्कर डाली हुई थी, वो नहीं थी विदाउट शुगर, क्योंकि थोड़ी सी शक्कर घर में थी तो रोज़ मैंने थोड़ी थोड़ी डाल दी. अभी कल ख़त्म हो गई तो आज से दे ही दिया ना विदाउट शुगर की चाय. म्हणजे खलास. अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात, कसलं कमी होतं आहे माझं वजन, पण सांगितलं का नाहीस मला. अब वो वापस टेंशन में आ गए कि मैं तो बिन शक्कर की चाय बोलते बोलते रोज़ तो शक्कर वाली चाय पी रहा हूँ, तो इसका मतलब मेरे पेट में बहुत सारे लाखों कैलोरीज गए हैं, अब तो मेरा वज़न कुछ कम होने वाला नहीं है. ऐसा उनको टेंशन आ गया है, वो गुस्सा हो गए और वो उनको बोल रहे हैं कि मुझे क्यों नहीं बताया पहले. ऐसे वो उनके ऊपर बरस रहे, वाईफ के ऊपर. तर आज आपण हा पाठ इतकाच पाहणार आहोत. या पाठामध्ये जे शब्दार्थ आहेत, वाक्यप्रचार आहेत किंवा म्हणी मीन्स प्रोवर्ब्स आहेत, या सगळ्यांचा तुम्हाला नीट अभ्यास केला पाहिजे. कारण या पाठामध्ये तसं कथानक खूप सोपं आहे, लक्षात राहू शकतं तुमच्या, पण या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास करून ठेवला पाहिजे. या व्यतिरिक्त भरपूर कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये, तर कोणतं कॅरेक्टर, कोणी काय सांगितलं, यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त धडा वाचला पाहिजे. जर तुम्ही धडा वाचला तर तुमच्या लक्षात येईल. तर आत्ता आपण इतकाच धडा पाहतो आहे. याच्या पुढचा पाठ जो आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत झालेल्या पाठामध्ये कोणतेही प्रश्न असतील, काही कळलं नसेल तर ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि असेच पुढचे जे व्हिडिओ आहेत हे मी आता या चॅनलला अपलोड करत राहणार आहे, तर ते तुम्हाला मिळत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे वेळच्या वेळी तुम्हाला जे व्हिडिओ आहेत ते रोजच्या रोज मिळत जातील आणि तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल. धन्यवाद.